मविया शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे आणि 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ भेट घेणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार आहेत। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे आणि भेटीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे। त्यामुळे येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राजकीय दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे मवियाचं शिष्टमंडळ। निवडणूक आयुक्तांना भेट घेऊन यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ भेट घेईल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून जेव्हा ही माहिती दिली आहे त्यावेळी पुढचा आठवडा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तेव्हा काय नेमकं ट्विट केलंय संजय राऊत यांनी तेही पाहूया। तर संजय राऊत यांनी माहिती दिल्याप्रमाणे या ट्विटमधून निवडणूक आयोगाला भेटणं ही आता एक औपचारिकता आहे, तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा। 14 ऑक्टोबर 12:30 वाजता राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। मनोज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर हे सर्व नेते निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेतच आणि या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा या सर्वच नेत्यांबरोबर असणार आहेत असंही कळतंय। काय नेमके सगळे तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर जे निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाची जी पार्शलिटी प्रमाणे भूमिका असल्याचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत चोकलिंगम यांना सर्व विरोधी पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले ते भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी समाज माध्यमावर सांगितलेलं आहे। एक्सवर ही पोस्ट केलेली आहे। 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता हे शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना भेटणार आहे। यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या बैठकीत सहभागी होणार आहे। एकंदरीतच ठाकरे गटाकडून या सर्व नेत्यांना जी आहे ती विनंती करण्यात आली आहे तर आहे, परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सामील व्हावं असं सुद्धा एक विनंती त्यांना करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। राजकारण बाजूला सारून लोकशाही वाचवण्यासाठी भेटणार असल्याचं यामध्ये या एक्स पोस्ट मध्ये निश्चित। त्यामुळे तर 14 ऑक्टोबरला काय होतंय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कोण कोण नेते नक्की निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।